तर हाय नि हॅलो गेलं सगळं गाढवाच्या माहित आहे की तुम्हाला आता सांगून का उपयोग नाही. तर आजचा आमचा टॉपिक आहे आयफोन. तर आमच्या वेळेला एक जमाना होता जिथे आयफोनची रिंगटोन वाजत होती तिथे 4 लोक परतून बघत होती. आणि आजकाल जर आयफोनची रिंगटोन वाजली तर 3-4 लोक आधी स्वतःचे किस्से चेक करून येत आहे. कारण आजकालच्या 10 पैकी 7.5 पोरांच्याकडे आयफोन आहे. 7.5 कारण की 8व्या पोराचे हप्ते अजून अर्धेच झालेत आहे. जेव्हा त्या 8व्या पोराचे हप्ते पूर्ण होतील तेव्हा 10 पैकी 8 पोरांच्याकडे आयफोन आहे असं म्हणण्यात येईल. आधी जेव्हा लोक आयफोन विकत घेत होती तेव्हा त्यांना लोक कॉंग्रॅच्युलेशन म्हणत नव्हती. कुठली किडनी कोण आयफोन घेतल्याचं असं म्हणत होती. खरं आजकाल गणपत गल्लीमध्ये जाऊन सफरचंद विकत घेण्यापेक्षा पण आयफोन घेणं सोपं झालंय. जास्त काही करतली गरज नाही. 50,000चा फोन 6 वर्षाच्या ईएमआय प्लॅनवर घेतलं आणि ती ईएमआयची डेट जसं जसं जवळ येते खिशात पैसे नसले दोस्ताच फोन करतलं आणि 2,000 इथं पाठवू एवढंच म्हणतलं. बाकी काय बी नाही. लई का लपडी नाही तर आयफोन घेतली म्हटलं. आणि आजकालच्या पोरासनं आयफोन घेतलं राहिलं ते एकटं कधी जण तू काय वांगड्या एकट्याच गुण जातात आहे. म्हणून ह्यो इकडनं आयफोनचं अनबॉक्सिंग करताय तो तिकडनं व्हिडिओ करताय. मग तोच व्हिडिओ यांनी इंस्टाग्रामच्या स्टोरीज टाकतात. आणि स्टोरीज गाणं कुठलं माहित आहे? आले तुफान किती शाईचा धंदा. हे गाणं ऐकलो तर मग एकाच माणसाची आठवण येवली. आदत करायचं नाही. विषय संपला. लावा